नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेशी संबंधित लाभार्थ्यांसाठी आजची अपडेट अत्यंत महत्त्वाची ठरणार, कारण आज आपण अशा एका निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो। सध्या सर्वत्र 5000च्या हप्त्याबद्दल चर्चा सुरू असून नेमकी सत्य माहिती काय, कोणाला फायदा मिळू शकतो आणि शासन स्तरावर काय हालचाली सुरू आहेत याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच शासनाकडून एक नवीन GR देखील जारी करण्यात आलेला असून हा निर्णय अनेक लाभार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच स्किप केलं तर काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्याकडून मिस होऊ शकतात। मित्रांनो, सामाजिक न्याय विभाग असो किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभाग या दोन्ही विभागांकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इतर पेन्शन योजनांबद्दल वेळोवेळी नवीन निर्णय घेतले जातात। अनेकांना योग्य माहिती वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांचे प्रश्न वाढतात। म्हणूनच आपल्या चॅनलवर आपण प्रत्येक नवीन अपडेट अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते पटकन सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे पुढे येणारी कोणतीही महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आता पुढे आपण पाहणार आहोत की आजची तारीख इतकी चर्चेत का आली, 5000च्या हप्त्याबद्दल शासनाकडून काय संकेत मिळत आहेत आणि नवीन शासन निर्णयामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलंय। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून काही योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या दिसत आहेत। आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा निवृत्ती वेतन योजना, तसेच अपंग व्यक्तींसाठी चालवली जाणारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अशा अनेक योजनांचा समावेश करण्यात आला। आता विशेष म्हणजे या योजनांमध्ये लाभार्थ्यांना मदत अधिक प्रभावी मिळावी यासाठी काही नियम आणि प्रक्रिया सुधारित स्वरूपात लागू करण्यात आल्याची माहिती पुढे आली। त्यामुळे या GR कडे केवळ एक साधा निर्णय म्हणून बघू नका, कारण याचा थेट परिणाम हजारो लाभार्थ्यांच्या आर्थिक मदतीवर होऊ शकतो। आता मित्रांनो, या नवीन शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता, तर दिव्यांग लाभार्थ्यांबद्दल घेतलेला मोठा निर्णय। कारण संजय गांधी निराधार योजना आणि इतर विशेष सहाय्य योजनांमध्ये अनेक दिव्यांग नागरिकांचा समावेश असून त्यांच्यासाठी शासनाने काही नवीन नियम लागू केलेले दिसत आहेत। विशेष म्हणजे DBT पोर्टलवर नोंद असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आली। यामागचं मुख्य कारण म्हणजे राज्यभरातील लाभार्थ्यांची माहिती एकाच माध्यमातून व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। आता इथे एक गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या। शासनाच्या मार्च 2026 मधील निर्णयाप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID म्हणजेच वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलंय। म्हणजेच ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल अशा लाभार्थ्यांना पुढे योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात। अनेक लाभार्थ्यांकडे अजूनही जुन्या प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र असून त्यांनी UDID कार्ड काढलेलं नाही। त्यामुळे अनेकांचा लाभ थांबू शकतो आणि याच कारणामुळे दिव्यांग बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालेलं दिसतंय। पण इथे शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा दिलासा देखील दिला, कारण अनेक दिव्यांग नागरिकांना कमी वेळेत UDID कार्ड तयार करणं शक्य होत नव्हतं। काही जण ग्रामीण भागात राहतात, काहींना प्रक्रियेची माहिती नाही, तर काहींना कागदपत्रांच्या अडचणींचा सामना करावा लागतो। हीच परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने आता नवीन मुदत देण्याचा निर्णय घेतला। म्हणजेच जे लाभार्थी 1 एप्रिल 2026 पूर्वीपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेत आहेत त्यांचा लाभ तात्काळ बंद केला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत आपल्याला मिळत आहेत। तहसीलदारांना देखील यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे जुन्या स्वरूपातील सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेलं वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशा सर्व लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत UDID कार्ड काढून देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे आदेश देण्यात आले। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कालावधीत त्यांचं अनुदान सुरू ठेवण्याबद्दलची स्पष्ट भूमिका सुद्धा घेण्यात आली। त्यामुळे अनेक दिव्यांग कुटुंबांसाठी ही बातमी अत्यंत मोठा दिलासा ठरू शकते। आता या संपूर्ण शासन निर्णयातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजून घ्या, कारण अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न फिरतोय, आता पुढे नेमकं काय करायचं। तर याचं सरळ उत्तर म्हणजे 30 सप्टेंबर 2026 ही तारीख लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं ठरणार। शासनाने स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अजून UDID कार्ड तयार नाही
अशा सर्वांनी या मुदतीच्या आत वैश्विक ओळखपत्र तयार करून घ्यायला पाहिजे. म्हणजेच पुढे 4 महिन्यांचा कालावधी हा केवळ आणि केवळ UDID कार्ड बनवण्यासाठी दिलेला विशेष अवधी समजा. आता बघा, इथे एक दिलासादायक गोष्ट म्हणजे शासनाने असं सुद्धा नमूद केलंय की 30 सप्टेंबर 2026 पर्यंत लाभार्थ्यांचं अनुदान थांबवलं जाणार नाही. म्हणजे ज्यांचं कार्ड अजून काढलेलं नाही त्यांना सुद्धा योजनांचा लाभ सुरू राहू शकतो. पण याच ठिकाणी एक कठोर अट सुद्धा ठेवण्यात आली. जर दिलेल्या अंतिम तारखेनंतर UDID कार्ड काढलं नाही तर त्यानंतर योजनांचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे नंतर बघू असा विचार जर तुम्ही करत असाल तर इथे सावध व्हा, कारण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. शासनाने यासाठी प्रशासनाला सुद्धा जबाबदारी दिली. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि विशेष सहाय्य योजना विभागातील अधिकारी यांना नियमित आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती तपासून त्यांना योजनांचा लाभ मिळत राहावा यासाठी सहाय्यक आयुक्त समन्वय साधणार असल्याचं सुद्धा नमूद करण्यात आलं. म्हणजेच फक्त आदेश देऊन शासन थांबलेलं नाही, तर प्रत्येक अंमलबजावणीवर सुद्धा लक्ष ठेवण्याची तयारी सुरू असल्याचं दिसतंय. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ज्या लाभार्थ्यांकडे अजून UDID कार्ड नाही अशांकडून 15 जून 2026 पर्यंत स्वावलंबन पोर्टलवर अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. म्हणजे अर्ज सादर करणं, त्यांचा क्रमांक नोंदवणं आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करणं हे सर्व टप्पे आता महत्त्वाचे ठरणार. माहिती तंत्रज्ञान महामंडळाला सुद्धा पोर्टलमध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जर तुम्हाला हा संपूर्ण शासन निर्णय स्वतः वाचायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर त्याची प्रत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. डिजिटल स्वाक्षरीसह हा GR प्रकाशित करण्यात आलेला असल्यामुळे त्याची अधिकृतता देखील स्पष्ट होते. अनेक जण सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरवत असतात, पण अशा वेळी अधिकृत GR तपासणं सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो. आता दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. सध्या राज्यभरात संजय गांधी निराधार योजनेच्या हप्ता वाढीची जोरदार चर्चा सुरू असून 5,000 रुपयांचा हप्ता लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली. आता विशेष म्हणजे दिव्यांग बांधव, विधवा महिला आणि इतर लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीसाठी सतत आवाज उठवणाऱ्या बच्चू कडू यांच्याकडून ही मागणी सातत्याने पुढे नेण्यात येते. त्यामुळे आजची तारीख आणि आजचा दिवस अनेक लाभार्थ्यांसाठी आशा वाढवणारा मानला जातोय. तर मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या दिव्यांग प्रमाणपत्रावर लाभ घेणाऱ्या अनेक लाभार्थ्यांचं अनुदान थांबवण्यात आलं. त्या संदर्भात शासनाचा निर्णय सुद्धा जारी करण्यात आला आणि त्यामुळे अनेक दिव्यांग बांधव चिंतेत आले. कारण अचानक लाभ बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. पण या प्रकारात मोठा बदल घडवून आणण्यासाठी बच्चू कडू यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच शासनाला तो निर्णय मागे घ्यावा लागला आणि आता टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा पुन्हा योजनेचा लाभ सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय. त्यामुळे हा निर्णय हजारो दिव्यांग बांधवांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. आता दुसरा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरतो, कारण 6,000 रुपयांचा हप्ता लागू करण्याची मागणी सुद्धा सतत पुढे आणली जाते. बच्चू कडू यांच्याकडून वारंवार शासनाकडे ही मागणी मांडली जात असल्याचं समोर येतंय. अनेक लाभार्थ्यांचं असं मत तयार झालंय की सध्याच्या महागाईत मिळणारं अनुदान पुरेसं राहत नाही. औषधं, घर खर्च, प्रवास आणि दैनंदिन गरजा भागवताना अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हप्ता वाढीची मागणी आता अधिक तीव्र चाललेली दिसते. आणि याच पार्श्वभूमीवर आजची तारीख विशेष चर्चेत आली. मंगळवार 19 मे 2026 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या ऋणानुबंध हॉलमध्ये बच्चू कडू यांच्या वतीने विशेष जनता दरबार आयोजित करण्यात आला. सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर आली. आता विशेष म्हणजे या दरबारात लाभार्थ्यांना थेट आपली समस्या मांडण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे ज्यांना अनुदान, पेन्शन, दिव्यांग योजना किंवा इतर सहाय्य योजनांबद्दल अडचणी आहेत त्यांनी आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडणं खूप गरजेचं ठरतं. तर आता बघा, अनेक वेळा लोकांना वाटतं की शासनाने आपोआप निर्णय घ्यावेत, पण वास्तवात मागणीच केली नाही, समस्या मांडली नाही तर अनेक प्रश्न तिथेच अडकून राहतात. म्हणूनच हा जनता दरबार महत्त्वाचा मानला जातोय. दिव्यांग बांधव, विधवा महिला आणि इतर लाभार्थी यांनी एकत्र येऊन आपल्या अडचणी संबंधित लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या तर पुढे निर्णय प्रक्रियेला गती मिळू शकते. आता विशेष म्हणजे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारकांसाठी जसं महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं तसंच सर्व लाभार्थ्यांसाठी अनुदान वाढ लागू व्हायला पाहिजे
अशी अपेक्षा सुद्धा आता मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जाते। त्यामुळे फक्त सोशल मीडियावर चर्चा करून थांबण्यापेक्षा प्रत्यक्ष मागणी करणं अधिक प्रभावी ठरू शकतं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मागचा उद्देश फक्त एकच, तुमच्यापर्यंत योग्य आणि महत्त्वाची माहिती एकदम वेळेवर पोहोचली पाहिजे। आता जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर जे गरजू लाभार्थी आहेत, जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा।